कचरा व्यवस्थापन, वेस्ट मॅनेजमेंट. कचरा म्हटलं की आपल्याला एकमेव प्राणी आढळतो कचरा तयार करणारा, तो म्हणजे मानव. आणि त्या मानवानं तयार केलेल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करू न शकल्यामुळं पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासाठी कचरा कमी करायचा असेल, तर कचरा नाकारला गेला पाहिजे किंवा तयार होण्याची प्रक्रिया नाकारा, रिफ्यूज करा, रिड्यूस करा, कमी करा आणि चक्रीकरण त्याचं करता आलं पाहिजे. त्याचबरोबर पुन्हा त्यातल्या कचऱ्यातल्या काही गोष्टी वापरता येतात का? कचरा वापरण्यापूर्वी रिथिंक म्हणजे पुनर्विचार होणे गरजेचं आहे एखादी वस्तू वापरण्यापूर्वी, आणि त्यामध्ये काही दुरुस्त्या करता येतात का पर्यावरणाच्या दृष्टीनं, हे आपण पाहिलं पाहिजे. त्यासाठी जनजागृतीची गरज आहे. सामान्य माणसापासून, लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत जनजागृतीची गरज आहे. शिकलेले, अडाणी या सगळ्यांना याची गरज आहे असं मला वाटतं. दोन तुम्हाला चित्र दिसतात. वर्तणुकीमधला दोघांचा फरक पहा. एक बदक आहे, ते प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढायला लागले आणि हा मात्र पट्ट्या कचरा करायला लागलेला आहे. त्या दोघांच्या वर्तणुकीतला फरक आपल्याला कळला आणि तोच फरक शिकलेल्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये तो उपयोगात आणला जात नाही. कचरा टाकू नका, डोंट थ्रो, मेक सायंटिफिक पाहिजे. आपल्याला काही गोष्टी तयार करता येतात का, विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की टाकाऊ पदार्थापासून काही गोष्टी तयार करता येतात. आपण जर प्लॅस्टिकवर अवलंबून असू तर प्लॅस्टिकमध्ये बॉटल्स असतील, बॅग्स असतील, स्ट्रॉ असतील, कटलरी म्हणजे चमचे आणि इतर गोष्टी आहेत की ज्या आपण वापरत असतो. त्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरायच्या ऐवजी जर अन्य वस्तू आपण वापरल्या तर त्याचा फायदा पृथ्वीवासियांना होऊ शकेल. चित्रीकरणासाठी अनेक गोष्टी आहेत. इथे एक तुम्हाला दिसतंय की टायर वापरलेला आहे आणि हा टायर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेला दिसतोय. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल. दुसऱ्या बाजूला इथं एक तुम्हाला चित्र दिसतंय की चमचे तयार केलेले आहेत आणि या माणसाने जे चमचे तयार केलेले आहेत हे खाण्यासारखे चमचे आहेत. खाद्य त्याचं वापरून झालं की खायचं आहे म्हणजे टाकून द्यायचा नाही तो चमचा. अशा पद्धतीनं रोजगार किंवा अन्य गोष्टी मिळालेल्या आपल्याला बघता येऊ शकतील. त्याच्यामध्ये जे पदार्थ टाकलेले आहेत आणि त्याला चव पण एक विशिष्ट प्रकारची त्या चमच्याला असते आणि हे चमचे मोठ्या प्रमाणामध्ये लोक वापरत आहेत. अशा पद्धतीनं आपण त्याचा वापर करू शकतो. शेतकरी सर्वात महत्वाची गोष्ट करतो की कोणतीही गोष्ट टाकत नाही. कोणतीही गोष्ट टाकत नाही. मग तो जनावराला देईल किंवा त्याचं खत तयार करेल, अन्य गोष्टी तयार करू शकेल आणि म्हणून तो एक चांगला पर्यावरण प्रेमी जर असेल तर आणखी चांगल्या गोष्टी तो त्यातनं निर्माण होऊ शकेल. आपल्या काही क्रिया चांगल्या असतात पण शेवट वाईट असतो. कचरा तयार करतो आपण आणि शेवटी जाळतो कचरा. म्हणजे या मुलांनी कचरा गोळा केला आणि जाळला. जाळण्याची काही गरज नव्हती. तर पालापाचोळा खतामध्ये टाकला तर त्याचं खत तयार होऊ शकतं. कागदाच्या संदर्भात एक आहे, कागद कचऱ्यात टाकण्यापूर्वी तो पुराणा याची खात्री करून घ्या. पाठीमागची कोरी बाजू आपण वापरू शकतो. एखादा कागदाचा अनिर्बंध वापर आपल्याला टाळता आला पाहिजे. कुठेतरी झाडं कापल्याशिवाय कागद तयार होत नाही. ते जपानच्या एका कंपनीनं एक पेपर तयार केला आणि त्या पेपरमध्ये बिया टाकल्या होत्या आणि तो पेपर वाचायचा आणि फाडून पुन्हा तो लावायचा. त्यातनं काही फुलझाडं किंवा अन्य झाडं त्याच्यामध्ये आलेली आहेत. त्यातनं पोरांना एक नवीन पद्धतीचं कागद वाचवायची मोहिमेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. इथं पाण्याच्या संदर्भात सुद्धा काही पोस्टर तुम्हाला दिसतात. प्रदूषण थांबवा किंवा पाण्यामध्ये टाकण्यात येणारा कचरा तो आपल्याला कमी करता आला पाहिजे. वापराचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहित आहे. प्लास्टिकच्या पिशव्या वारंवार आपण वापरतो. प्रत्येक गोष्टीसाठी प्लास्टिकची पिशवी आपण वापरतो आणि मग याच्यामधनं आपल्याला असं लक्षात येतं की 250-300 वर्षामध्ये ही काही पिशवी उजली जाणार नाही आणि मग याचा असा प्रचंड प्रमाणामध्ये कचरा होतो. कुणी जाळतं, कुणी पाण्यात टाकतं. त्या अन्नपदार्थामधनं सुद्धा असं येऊ शकतं. 450 वर्ष जवळ-जवळ हे असंच राहू शकेल. म्हणजे आज केलेला कचरा तुम्हाला 2020 ला केलेला कचरा तुम्हाला 250 वर्षानंतर, 400 वर्षानंतर सुद्धा बघायला मिळू शकेल आणि म्हणून त्या कचऱ्याचं वापर कमी करा असं आमचं आव्हान राहील. 140 मिलियन टन एवढा कचरा तयार होत असतो आणि म्हणून हा कचरा कमी करण्याचं काम आपल्याकडनं जर झालं तर अनेक प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे प्राण वाचवू शकतो आपण.
इथं दोन गोष्टी दिसत आहेत की कचरा वापरणारे आणि नाकारणारे पण माणसं आहेत. इथं मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठून राहिलेला आहे. सगळा कचरा नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये गोळा होतोय आणि त्याचा परिणाम असा होतोय की त्याच्यामध्ये आपण काय वाटेल ते टाकलेलं असतं आणि ते सुद्धा तिथंच न कुजता तसंच राहतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला बघता येईल 1 नंबरच्या चित्रामध्ये त्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्लास्टिकचे साठा राहिलेला आहे आणि इकडे 2 नंबरच्या यामध्ये ते प्लास्टिक तुमच्या खाण्यामध्ये पण येऊ शकतं. याची नोंद आपण घेतली पाहिजे आणि मग कोणत्या पद्धतीनं प्लास्टिक वापरायचं हे आपण ठरवलं पाहिजे. एकला चलो रे आपण जिथं जातोय तिथं निदान कचरा दिसला तर तो गोळा केला पाहिजे. असाच एक विद्यार्थी गड गेला होता आणि गड बघायचं सोडलं त्यानं आणि कचरा गोळा करायला लागला. एक 7 ते 8 पोती कचरा त्यानं त्या कालावधीमध्ये गोळा केला. असं आपण काम सूक्ष्म प्लास्टिकचा मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. प्लास्टिक हे कुजत नाही, परंतु प्लास्टिकचे बारीक-बारीक कण होतात आणि आत्ताच्या काळामध्ये आपण जे मीठ खातोय, त्या मिठामध्ये सुद्धा बारीक-बारीक पार्टिकल्स आलेले आपल्याला दिसतील आणि हे सगळे बॉटल्स असतील, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, ब्रश असतील, अनेक गोष्टी आपण वापरतो आणि त्या टाकून देतो आणि त्या टाकून दिल्यामुळे कदाचित तुमच्या अन्नामध्ये प्लास्टिक आलेलं आपल्याला दिसू शकेल. म्हणून प्लास्टिकचा वापर आपण कमी केला पाहिजे. खाद्यपदार्थामध्ये किंवा मिठामध्ये सुद्धा प्लास्टिक येऊन ते दूषित झालेलं आपल्याला बघायला येतं. त्याला नॅनो पार्टिकल्स किंवा छोटे सूक्ष्म कण असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट आहे की मॅक्सिमम युटिलायझेशन थिअरी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जास्तीत जास्त वापर आपण करायला शिकलं पाहिजे आणि आपल्या मुलांना पण ते शिकवलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला जास्तीत जास्त टाकून द्यायच्याऐवजी त्याचा वापर काही करता येतो का असं आपल्याला सुचवलं पाहिजे. एका शाळेमध्ये वेस्ट पासून तयार केलेलं अंकगणित आणि इतर काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. डायरीपासून लोक काही वेगळं काही इथे प्लास्टिकचं गाणं आपल्याला दिसतं. या गाण्यामध्ये तुम्हाला असं लक्षात आणि याच्यामध्ये तुम्हाला या गाण्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की प्लास्टिक साठलेलं आहे आणि हे प्लास्टिक इतर पृथ्वीचं मुस्कटदाबी होती की काय असं वाटायला लागलेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे आणि या प्लास्टिकच्या संदर्भात जे काही करायचं आहे ते स्वतःहून केलं पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्यातनं प्लास्टिक वाढतं आणि म्हणून आपण या प्लास्टिकला नकार दिला पाहिजे आणि कमीत कमी प्लास्टिकचा वापर केला पाहिजे असं आव्हान या प्रसंगी आपल्याला करावं लागेल. साध्या-साध्या गोष्टी आपल्याला टाळता येतात का हे आपण पाहूया आणि त्यातनं काही गोष्टी जर केल्या तर अनेक प्राण्यांचे जीव आपण वाचवू शकतो. इथले दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये रियूज, रिड्यूस आणि रिसायकल असं म्हणतोय आपण. गोळा करा आणि जाळा ही एक आपली थिअरी असते आणि ही थिअरी अत्यंत धोकादायक किंवा नुकसानकारक परिसराला ठरू शकते. त्यानंतर एक कचरा असतो तो आहे कचरा ज्याला घातक कचरा म्हणतो आपण. मोबाईल आहे किंवा कॉम्प्युटर आहेत, संगणक, लॅपटॉपचे भाग आहेत, वायर्स, इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा जो कचरा आहे तो दीर्घकाळ तसाच राहतो. पण त्याचा अजून एक वापर लोक करतात की ते जाळतात आणि त्याचा जो धूर तयार होतो त्याच्यापासून पण अनेक रोग होऊ शकतात. पण त्या कचऱ्याचं सुद्धा योग्य पद्धतीनं विल्हेवाट आपल्याला लावता आली पाहिजे. प्रचंड कचरा आणि त्याची विल्हेवाट नाही लावली तर त्याचा धोका संपूर्ण मानवी जातीला भोगावा लागू शकतो. आपल्याला विचार करावा लागेल, की आपल्याला चांगलं काय करता येईल? टाकून दिलेल्या गोष्टीतनं काही चांगलं करता येऊ शकतं का? आणि ते विचार करण्याची प्रक्रिया आतापासून आपल्याला सुरू करता आली पाहिजे. दुसरा एक कचरा आहे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, की बायोमेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणामध्ये तयार होती. वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये डॉक्टरांच्या संघटना असतात. त्या कचरा गोळा करतात आणि त्यांची एक विशिष्ट प्रकारची भट्टी असते त्याच्यामध्ये तो जाळतात. ह्युमन, ॲनिमल वेस्ट त्याच्यामध्ये आहे किंवा बॉडी पार्टिकल्स आहेत, इंजेक्शन्स आहेत, सुया आहेत, बँडेज आहे, ग्लोव्ज आहेत, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. हा योग्य पद्धतीनं नाही विल्हेवाट लावली तर त्याचा धोका संपूर्ण परिसराला किंवा समाजाला बसू शकतो. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर दिसतात. पिवळ्या रंगाचं आहे, लाल रंगाचं, निळ्या रंगाचं, काळ्या रंगाचं, पांढऱ्या रंगाचं. कशात काय टाकायचं हे ठरलेलं असतं. सेग्रिगेशन म्हणतो आपण त्याला, वर्गीकरण आणि या बायोमेडिकल वेस्ट याचं वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. बायोगॅसची निर्मिती एक महत्वाची गोष्ट आहे, की जी टाकाऊ पदार्थ एखाद्या भाजी मार्केट जवळ जर बायोगॅसचं असं असेल ठिकाण तर तिथं संपूर्ण परिसराला पण बायोगॅस आपण देऊ शकतो. छोटं युनिट इथं बघायला मिळतं आणि त्याचा फायदा आपल्याला इतर समाजाला मिळवून देता येऊ शकतो. वृक्षारोपणाचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतील. इथं टाकाऊ बॅरल्स आहेत किंवा
बॅटरीचे काही गोष्टी पडलेल्या आहेत, डबे पडलेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा लोक झाडं लावतात. इथे केळी लावलेले आहेत किंवा मोठी झाडं लावलेली आहेत, त्याला फळं पण येऊ शकतात. टेरेसवर तुम्ही गार्डन करू शकता टाकाऊ पदार्थांच्यापासून. तर असं आपल्याला काय करता येतं का बघा. इथे एक वेस्ट कन्व्हर्जन युनिट तुम्हाला दिसतं. खतामध्ये रूपांतर आणि हे जमिनीवर ठेवलेला बायोगॅस प्लांट आहे. शेजारी एक जनावर पण दिसतं. हे शहरामध्ये पण आता अलीकडे चालू लागलेलं आहे. खत पण तयार होतं. स्वयंपाकघरातला कचरा जो आहे तो स्वयंपाकघरातला कचरा सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग करता येऊ शकतो. बकेट सारखा किंवा बादलीमध्ये मोठ्या डब्यामध्ये आपल्याला कचरा गांडूळ खत तयार करता येऊ शकतं. नदीतून गोळा केलेला कचरा जो आहे तो कलेक्ट करता येईल. इथे विद्यार्थ्यांनी अनेक गणेशोत्सवाच्या काळानंतर गोळा केलेला आहे कचरा आणि त्या कचऱ्याचं रूपांतर झालेलं आपल्याला बघायला मिळू शकेल. टेम्पोमधनं गोळा करून आणलेला कचरा आहे आणि हा एका गणपती उत्सव मधला कचरा आहे. साधारण 2-3 टन एवढा कचरा तयार होतो आणि त्याचं खत तयार करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. निर्माल्यापासून खत तयार करणं हे कुठलं सांस्कृतिक असं लक्षण नाही की हे पाण्यामध्ये टाकायचं निर्माल्य आणि ते कुजतं आणि त्याच्यामुळे रोगप्रसार होऊ शकतो. तर कुणीही असं टाकू नये, त्याचं खतामध्ये रूपांतर करता आलं तर करावं असं आव्हान आम्ही या प्रसंगी करतो. कराड शहरामध्ये एकेकाळी इतका प्रचंड कचरा होता की तिला डोंगर तयार होता, त्यावर बुलडोजर लावून त्याचा कचरा काढला जायचा. आज तेच ठिकाण जर बघितलं तर तुम्हाला आता नवं तंत्र तिथं वापरलं गेलेलं दिसते. रिसायकलिंग मशीन्स आलेले आहेत आणि प्लास्टिक वेगळं केलं जातं, त्यातल्या धातू वेगळे केले जातात, ई कचरा वेगळा केला जातो आणि त्याचा उपयोग केला जातो. कचरा वाहतूक जे आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट म्हटलं जातं. कचरा गोळा करायचं काम ग्रामपंचायतीचं आहे, नगरपालिकेचं आहे, ते करत असतात. तरी परंतु भंगारवाली किंवा इतर जी काही गोष्टी आहेत, ती गोळा करणारी माणसं पण आपल्याला बघायला मिळतात आणि कचरा वाहतूक त्याच्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. कचरा जो आहे तो चक्रीकरण करता आला पाहिजे आणि असं चक्रीकरण करण्याची सोय त्या नगरपालिकेने करावायची आहे नियमानुसार. ओला कचऱ्याचं रूपांतर करण्यासाठी काही मशिनरी उपलब्ध आहेत आणि त्याची क्षमता 130 टनाची क्षमता एखाद्या शहरामध्ये लागू शकते आणि त्याची खतामध्ये रूपांतर होतं आणि हे खत विकून पैसा मिळू शकतो. भंगार गोळा करणाऱ्या किंवा रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा आपण काम त्याच्यामध्ये देऊ शकतो. इथं असंच एक युनिट दिसतं. या युनिटमध्ये ओल्या कचऱ्याचं रूपांतर खतामध्ये झालेलं तुम्हाला दिसतं आणि हे खत शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरामध्ये देता येतं. म्हणजे उरलेला कचरा फेकून देण्यापेक्षा पाण्यामध्ये किंवा कुठेही त्याचं रूपांतर जर खतामध्ये आपण करू शकलो, तर तो एक चांगला व्यवस्थापनाचा प्रकार होऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये असं आहे, की कचऱ्याचे मशीन्स वेगवेगळे आलेले आहेत आणि त्या मशीनमध्ये तुकडे करणे, कट करणे किंवा इतर गोष्टी करणे हे सोयीस्कर होऊ शकतं. अशी मॉडर्न टेक्नॉलॉजी प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक गावामध्ये आली तर त्या गावामध्ये तयार होणारा कचरा रूपांतरित केला जाऊ शकतो. पण सर्वच्या सर्व पाणी आणि कचऱ्याचं रूपांतराचं उद्दिष्ट त्या गावानं किंवा त्या खेड्यानं किंवा वाडी वस्तीवर ठेवलं गेलं पाहिजे, शहरामध्ये ठेवलं गेलं पाहिजे. पहिलं खर्चिक आहे. झिरो कचरा करणे ही एक महत्वाची गोष्ट आपण त्याच्यामध्ये मांडली गेली पाहिजे. त्याचबरोबर सर्वांनाच चांगल्या सवयी असतील असं काही नाही. काही सवयी चांगल्या असतात, काही वाईट सवयी असतात. इथं शेण्यांच्या एक तुम्हाला दिसतं की फेल तयार केलेला आहे. शेण्या तयार केलेल्या आहेत आणि ते इंधन म्हणून वापरलं जाणार आहे. त्याच वेळी प्लास्टिक कुठं पण टाकलं जातं. ही एक वाईट खोड लोकांना निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळू शकेल. सहली किंवा क्षेत्रभेटीच्या ठिकाणी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. एवढा प्रचंड कचरा आहे, एखादी 5-50 मुलांची सहली गेली तर एवढा कचरा तयार होतो. पण तो गोळा करून त्यांच्याच बॅगमधनं भरून आणला पाहिजे. तर तो निसर्ग सहल चांगली झाली अशी आपल्याला म्हणता येऊ शकेल. दुसरी गोष्ट आहे फलक किंवा बॅनर्स लावली जातात. इथं एक कोकणी माणसाचं दिसतंय, "हाय कोण टाकीत कचरो, एका दिवसाचा नाही पुढचा दुसरो." अशी मजेशीर काही स्लोगन्स जर दिल्या किंवा असे काही बॅनर्स तयार केले किंवा मूर्त्या तयार केल्या, की त्यातनं आपल्याला कचऱ्याचं व्यवस्थापन सांगता येईल. लहान मुलांच्या मनावर त्याचा चांगला परिणाम होत असतो आणि त्यातनं आपण कचरा व्यवस्थापनाची माहिती देऊ शकतो. बॅटरीचा सेल असेल, विषारी औषधाच्या बाटल्या असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्या कुठे टाकायच्या माहीत नाही. काचा कुठे टाकायच्या माहीत नाही. थर्माकोल कुठं टाकायचं, ॲल्युमिनियम कुठं टाकायचं, हे माहीत नसतं. ते माहीत करून देण्याची गरज ग्रामपंचायतीला किंवा नगरपालिकेला आहे, असं मला वाटतं. इथं साक्षरतेचा आणि कचऱ्याचा काही संबंध नाही. पुणे नगरपालिकेच्या एका बोर्डच्या खाली असा कचरा साठलेला बघायला मिळाला. म्हणजे आपण असं म्हणतो, की शिकल्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन चांगलं होईल, पण तसं होत नाही असं दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर थिंक सायंटिफिकली आणि ॲक्ट सायंटिफिकली आली पाहिजे. तुम्ही जर प्लास्टिक कॅरी बॅग पुन्हा वापरू शकत नाही, तर त्याला नकार द्या. पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. नो थँक यू म्हणायला काही हरकत नाही
आणि आपली स्वतःची कापडी बॅग जर त्याच्यामध्ये आणली तर त्याचा उपयोग वारंवार करता येऊ शकेल आणि अनेक प्लास्टिकच्या बॅगा आपण वापरू शकतो. इथं चित्रामध्ये अनेक प्राणी पक्ष्यांच्या भोवती प्लास्टिक जमलेलं आपल्याला बघायला मिळू शकतं. माकड असेल किंवा पक्षी असतील, मासे असतील, यांच्या शरीरामध्ये सुद्धा गायी आहेत, त्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक सापडायला लागलेलं आहे. इथं पृथ्वीचं आपण मारेकरी आहोत का असा एक प्रश्न पडला. इथं प्रचंड प्रमाणामध्ये कचरा झालेला आपल्याला दिसतो. 1978ला पृथ्वी अशी दिसत होती, 2066ला अशी दिसेल. इतका प्रचंड कचरा तयार होतो. या प्राण्यांच्या शरीरामध्ये तो निघालेलाच आहे. पण त्यांना श्वास घ्यायला तर जागा आपण देणार आहे का नाही? आपण पृथ्वीची मारकरी आहोत का? आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हा तयार होणारा कचरा योग्य ठिकाणी विल्हेवाट लागेल अशा ठिकाणी टाकावा किंवा संकलित करावा. इथं काही कासव दिसतायत किंवा प्राणी दिसतायत की ते मृत्यूपंथाला लागलेले आहेत आणि इथं तुम्हाला दिसतायत की ही जनावरं किंवा समुद्रामध्ये गेलेला कचरा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हा येणारच आहे. इथं बघा काही जणांच्या गळ्याभोवती किंवा शरीरामध्ये प्लास्टिकच्या धागे अडकलेले आहेत, दोऱ्या अडकलेल्या आहेत किंवा प्लास्टिक अडकलेलं आहे. तर हे प्राणी काही कालावधी त्यांची डेथ शुअर आहे, मरणार आहेत. तर आपल्यामुळं असं काही होऊ नये असं आपण सांगू इच्छितो. कचऱ्याचे 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतील. इथं एक हे तुम्हाला कचऱ्याचं काय करायचं हे एक चांगलं इथं दाखवलेलं आहे. चपला गोळा केलेल्या आहेत, सँडल्स गोळा केलेले आहेत किंवा स्लिपर्स गोळा केलेले आहेत आणि त्याचं काही करता येईल याचा एक विचार एका गटाने केला आणि त्यांनी त्याचा वापर केला. त्याचं काय करायचं? तर त्यांनी खेळणी तयार केली. काही जणांनी त्याची वस्तू तयार केल्या आणि योग्य पद्धतीनं ते साठवून ठेवणे आणि योग्य ठिकाणी टाकणे ही एक सवय लागून राहिली पाहिजे. ती सवय लागून राहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की कचऱ्याचं आपण चांगलं काहीतरी करू शकतो. इथं पाहायला मिळेल तुम्हाला ही खेळणी छोट्या मुलांसाठी तयार केली जातात. हा कचरा सगळा गोळा करून आणलेला आहे आणि तो स्वच्छ करून खेळणी तयार करण्यासाठी वापरला गेलेला आहे. आणि लक्षात एक गोष्ट येईल की बाजारात तुम्हाला जायची घाई असली तरी प्लास्टिक पिशवी न्यायची नाही असं एक ठरवा. अशा काही पिशव्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्या वैयक्तिक पातळीवर आपण वापरू शकतो आणि प्लास्टिकची बॅग अव्हॉइड करू शकतो. इथं एक आहे तंत्रज्ञान जे आहे सिंपल टू हाय टेक्नॉलॉजी आलेलं आहे. पूर्वी कचरा गोळा करायचा म्हटलं तर सगळ्या गोष्टी अशा अजूनही पण गोळा केल्या जातात. माणस मानवी बळ वापरलं जातं आणि कचरा साफ केला जातो. नदी-नाले साफ केले जातात पावसाळ्यापूर्वी. आता काही रोबोट्स येतील आणि त्यांच्या साहाय्याने क्लिनिंग केलं जाईल हे सांडपाण्याचं आणि मग त्याच्यामुळं जे काही तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर महिला सांडपाणी उचलण्याचं काम या रोबोट्सकडनं करून घेतलं तर मोठ्या प्रमाणावर पसरणारे रोग किंवा लोकांच्यावर होणारे परिणाम आपण टाळू शकतो. शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला अशी कचरा गोळा झालेला दिसून येऊ शकतो. पण त्या गोळा झालेल्या, भंगार झालेल्या कचऱ्याचं लोकांना पैसे मिळवून देण्याचं काम हे होऊ शकतं. दुसरी गोष्ट कचऱ्यातनं फर्निचर तयार करायचं म्हणलं टाकून दिलेल्या वस्तूपासून इथं तयार केलेलं आपल्याला दिसतं आणि बॅरल टाकून दिलेले आहेत. त्याला पॉलिश केलं, रंग दिलं तर तुम्हाला असं काही मनोरंजक किंवा अतिशय उपयुक्त अशा काही गोष्टी करता येऊ शकतात. इथं बॉटलचं शहाणपणानं वापर करणारी माणसं आहेत. इथे मोठ्या प्रमाणामध्ये ढिगानं कचरा पडलेला आहे. पण त्याचा वापर करणारी माणसं आपल्याला बघायला मिळतील. एखादं म्हणू शकेल त्याने दिली म्हणून मी घेतली, तर त्याने थोबाडी दिली तर तुम्ही घ्याल का? तर प्लास्टिक बंद असं आपलं आपण म्हणू शकतो आणि अवेअरनेस त्याच्यामध्ये करू शकतो. बॉटलची अशी घरं तयार केलेली आपल्याला बघायला मिळतात आणि ही अत्यंत सुंदर होत आहेत आणि मजबूत पण असतात. तर आपण याच्या संदर्भात विचार किंवा कृती करू शकतो ते बघूया. काही शाळातल्या मुलांनी कचरा गोळा करून त्याच्या अशा बॉटल्सच्या साहाय्यानं पाणी दिलेलं आहे. काही जणांनी अशा वस्तू तयार केलेल्या आहेत. काही जणांनी बंधारे आणण्यासाठी त्या प्लास्टिकच्या गोष्टींचा उपयोग केलेला आहे. पुन्हा वापर म्हणूया आपण त्याला. यूज प्लास्टिक वाईजली असं आपण त्याला म्हणू शकतो. ओला कचरा जो आहे त्याचं डिकंपोजिंग करता आलं पाहिजे आणि डिकंपोजिंग करण्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. गांडुळांच्या साहाय्यानं ते ओला कचरा आपण डिकंपोज करू शकतो. दुसरी गोष्ट आहे टायरचा एक नवा भाग कचऱ्यामध्ये वाढलेला पाहिजे. हजारो नव्हे तर लाखो टायर्स दरवर्षी तयार होतात. त्याचा बंधारा तयार केलेला इथं आपल्याला बघायला मिळतो. गार्डनमध्ये काही गोष्टी तयार केलेल्या बघायला मिळू शकतात. त्याला रंग दिला तर आकर्षक असं
सौंदर्य वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. बसण्यासाठी असेल किंवा अन्य काही गोष्टी विश्रांतीसाठी करता येऊ शकेल. बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि त्याचा वापर एक चांगला वेस्ट टू बेस्ट आपल्याला करता येतो. दुसरी गोष्ट, कचरा रूपांतर करणारी युनिट प्रत्येक गावामध्ये असली पाहिजेत आणि ती चांगली स्वच्छ ठेवण्याचं काम पण आपण करू शकतो. तिथे कचरा पडला तर ती ब्लॉक होऊ शकतात आणि त्याच्यामुळं परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. फटाक्यांचा कचरा सुद्धा धोकादायक असतो. फटाक्यांचा धूर जसा धोकादायक असतो, तसा कचरा पण धोकादायक असतो. त्याच्यामुळे कमी प्रमाणात फटाके वापरावेत असं आव्हान पर्यावरण विभागातर्फे, इको क्लबतर्फे किंवा विपनेट क्लब असेल, राष्ट्रीय हरित सेना असेल, विज्ञान मंडळातर्फे अनेक कार्यक्रम असे घेतले जातात की त्याच्यामुळे फटाक्यांचा वापर मुलांनी कमी प्रमाणात केलेला आढळून येतो. पृथ्वीवर कचरा करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे असं म्हटलं जातं आणि त्या माणसानंच ठरवायचं आहे की मी कचरा तयार करणार नाही. कचऱ्याची भीती तुमच्यापर्यंत येऊ शकते आणि ती येऊ नये यासाठी आपल्याला काही गोष्टी करता येतील आणि त्या करण्याचं काम आपण कराल अशी एक अपेक्षा मी व्यक्त करतो. कचरा तुम्हाला दिसतो, कचऱ्याचा माणूस तयार केलेला आहे, तो भीती दाखवते. तुमच्यापर्यंत कधी पण कचरा येऊ शकतो आणि त्याची भीती बाळगण्याचं काम नाही. त्या ऐवजी ह्या अवेअरनेसचा प्रोग्राम, ह्या अवेअरनेसच्या प्रोग्राममध्ये आपल्याला या गोष्टी करता येऊ शकतील आणि अशी पळापळ नंतर करावी लागणार नाही. इथं मनोरंजक पद्धतीनं कचऱ्याच्या संदर्भात सांगतो, तो कचऱ्यालाच मिठी मारतोय आणि अर्थात कचऱ्याचा उपयोग आपण करू शकतो यासाठी हा एक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळू शकतो. बरोबर, कचरा कचरा कुंडी. थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकल, डू बसले असं म्हणलं जातं. आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करूया. चित्र दिसतंय, या चित्रामध्ये एक आई आपल्या मुलाला घेऊन निघालेली आहे आणि उन्हामध्ये थांबलेली आहे. परिसराचं तापमान वाढायला लागलेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढायला लागलेलं आहे आणि आईपासून मूल दुरावलेला आहे. बर्फाचा अर्थात हा पुतळा होता आणि त्याच्यामुळं तो नाहीसा झालेला आहे. ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. म्हणून आपण असं ठरवूया की कचऱ्याचा जागतिक पातळीवर विचार करूया. थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली आणि डू पर्सनली असा जर आपण विचार केला तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळू शकतील. पुन्हा एकदा मी आवाहन करू इच्छितो की आपला कचरा आपणच शून्यावर आणायचा आहे, रिड्यूस करायचा आहे, रियूज करायचा आहे, रिसायकल करायचा आहे आणि असं केलं तर कचऱ्याचा प्रश्न कमी होईल आणि तो कमी करण्यासाठी आपण योगदान द्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.